सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण श्री विवेक पटवर्धन लिखित श्रमिकांच्या अनोख्या जगात हे त्यांचं पुस्तक वाचत आहोत. कालच्या पुढे सुरू करते. कामाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करणं. कामाची गुणवत्ता ही संकल्पना मी इथे स्पष्ट करतो. साधारणपणे एक कर्मचारी आठवड्यात 48 तास कामात घालवतो. त्याचं उत्पन्न त्याला विशिष्ट राहणीमान प्राप्त करायला मदत करतं. त्यावरून त्याचं आयुष्य किती चांगलं आहे आणि तो कुटुंबाला काय देऊ शकतो ते ठरतं. काम आणि कर्मचाऱ्याचं कल्याण म्हणजे वेलबिंग या गोष्टी एकमेकांशी खोलवर जोडलेल्या असतात. OECDनं कामाच्या गुणवत्तेबाबत चांगलं काम केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार 3 मुद्दे महत्त्वाचे असतात. पहिला मुद्दा उत्पन्नाची गुणवत्ता, म्हणजे उत्पन्न कामगाराच्या कल्याणकारी आयुष्यात किती मदत करू शकतं. याबद्दल आपल्या देशात फारसं बोललेलं गेलेलं नाहीये. नवरा बायको आणि 2 मुलं अशा कुटुंबाला सन्मानानं जगता येण्यासाठी किमान वेतन दरावर मिळणारं वेतन खूप अपुरं आहे. त्यातच भर म्हणजे अनेक मालक किंवा कंत्राटदार किमान वेतनही देत नाही. भारतीय कामगारांच्या वेतनात 1990 पासून झालेली वाढ क्षुल्लक आहे. याच बाबतीत चिनी कामगारांच्या वेतनातली वाढ मात्र लक्षणीय आहे. भारतातल्या खऱ्या वेतन दरातली वाढ 1999 ते 2007 या काळात 1% होती. त्याच वेळी कामगारांच्या उत्पादन क्षमतेतील वाढ मात्र 5% झाली. त्याच काळात म्हणजे 1999 ते 2007 दरम्यान चीनमधल्या वेतन दराची वाढ 13.5% होती आणि कामगारांच्या उत्पादन क्षमतेतील वाढ 9% होती. हा डेटा ग्लोबल वेज रिपोर्ट 2012-13च्या 1997 ते 2007 आणि 2008 ते 2011 या दरम्यान आशियामध्ये झालेल्या कामगारांची उत्पादन क्षमता आणि वेतन वाढ याबाबतच्या आलेखांवरून घेतलेला आहे. याच वेळी सर्वात जास्त आणि सर्वात कमी पगार यातली दरी प्रचंड वाढली, ज्यामुळे जागतिकीकरणाचे फायदे कमी पगारावरच्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोचले नाहीत हे स्पष्ट आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेस इंडेक्स याबाबत भारताची घोडदौड यावर नुकताच एक लेख वाचला. यातली निरीक्षणं काही सांगू पाहतात. व्यवसाय करण्यातला सोपेपणा, स्पर्धात्मकतेतली वाढ आणि परकीय भांडवलातली वाढ यामुळे भारताच्या अर्थव्यवस्था वाढीचा वेग जागतिक क्रमवारीत 4थ्या क्रमांकावर येऊन बसलाय. IMF वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक या नुकत्याच प्रकाशित झालेल्या लेखात भारताची अर्थव्यवस्था 2018 मध्ये 7.3%, 2019 मध्ये 7.4% वाढेल, म्हणजे 2017च्या तुलनेत 6.7% आणि चीनपेक्षा जास्त वाढेल असं भाकीत करण्यात आलं होतं. परिस्थिती आजही तशीच आहे. तरीही जागतिक अर्थव्यवस्थेत भारतानं घेतलेली झेप सर्वसामान्यांपर्यंत पोचायची आहे. खरं तर सर्वसामान्य भारतीय माणूस मोदींच्या राज्यात रसातळाला गेलाय. गॅलपच्या एका सर्वेक्षणानुसार भारतीयांच्या राहणीमानाचा दर आताच्या निरीक्षणानुसार खराब आहे. 0 ते 1, 0 ते 10 या स्केलनुसार तो 2017 मध्ये 4.0 आहे. 2014च्या 4.4 पेक्षा खालावलाय. 2015 पासून ग्रामीण भागातले भारतीय लोक खाद्यपदार्थांसाठी पैसे मोजणं अवघड होत चाललंय याची तक्रार करत आहे, असं दुसरा एक गॅलप अहवाल सांगतो. त्या वर्षी 4 पैकी 1 ग्रामीण भारतीय म्हणजे 28% वर्षभरात एकदा तरी खाद्यपदार्थांसाठी पुरेसे पैसे नसल्याचं नोंदवत होतं. शहरी भागात या समस्येचं प्रमाण 18% नोंदवलं गेलंय. OECDनं नमूद केलेला दुसरा मुद्दा म्हणजे लेबर मार्केट सिक्युरिटी, जी कामगारांची नोकरी गेल्यामुळे आर्थिक खर्चाचा बोजा त्यांच्यावरती पडतो, त्यातून निर्माण होणाऱ्या आर्थिक सुरक्षेचा मुद्दा मांडते. याबाबतचे काय अनुभव आहेत ते पाहू. द इकॉनॉमिक टाइम्स मॅगझिनच्या 11 ते 17 सप्टेंबरच्या साप्ताहिक
स्ट्रँडेड अशा शीर्षकाच्या 3 पानी सविस्तर अहवाल आला होता. त्यानुसार 753 स्टार्टअप गेल्या 5 वर्षात बंद पडले. अस्कमीची केस तर सर्वपरिचित झाली, जेव्हा त्यांच्याकडच्या 4000 कामगारांनी कंपनी बंद झाल्यानं नोकरी गमावली. नुकतेच पार्ले बिस्किटच्या विलेपार्लेमधील कारखाना बंद झाला आणि मुंबई ठाण्याच्या नकाशांवरून अनेक कंपन्या बंद पडल्यानं पुसल्या गेल्या. हजारो कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या. डिजिटलायझेशनचा वेग वाढतोय, त्यामुळे कंपन्या जास्त उत्पादनक्षम होत चालल्या आहेत आणि त्या ग्राहकांशी जास्त मैत्रीपूर्ण वागतील अशी आशा आहे. परंतु त्यातून कामगार कपातीसारख्या गोष्टी घडतील. कॉर्न फेरीनं नुकताच एक अभ्यास केला, ज्यात कामाच्या बाबतीत लोकांचं मूल्य या विषयावर 800 व्यावसायिक अधिकाऱ्यांचा दृष्टिकोन सविस्तरपणे जाणून घेतला होता. त्यांच्या निष्कर्षानुसार या अधिकाऱ्यांनी आपापल्या कंपन्यांमध्ये लोकांचं मूल्य जाणण्यापेक्षा तंत्रज्ञान जाणून घेण्याला महत्त्व दिलं होतं. L&T आणि GEच्या उदाहरणांमुळे या निष्कर्षाला पुष्टीच मिळते. संजय बहेल या रेमंडच्या CEOचं विधान तुम्हाला आठवत असेल. त्यानुसार पुढच्या 3 वर्षात ते 10,000 नोकऱ्या कमी करणार आहेत आणि तिथे यंत्रमानव आणि तंत्रज्ञान यांचा समावेश करणार आहे. यात कामगार कायदे पाळण्याबाबतच्या उदासीनतेत भर पडते. कंत्राटी कामगारांच्या नोकऱ्यांबाबत आधीच पक्षपात केला जातो. अनेक कंपन्यांमध्ये कायमस्वरूपी आणि कंत्राटी कामगार एकाच प्रकारचं काम करण्यासाठी नियुक्त केले जातात. कायमस्वरूपी आणि कंत्राटी कामगार यांचं प्रमाण 10 ते 90 असं आहे. या परिस्थितीत कामगारांच्या बाजारपेठेची सुरक्षा रसातळाला गेली आहे. अन्य मुद्दा हा कामाच्या ठिकाणच्या परिस्थितीची गुणवत्ता हा आहे, ज्यात कामाचं स्वरूप, कामाचे तपशील, कामाच्या वेळा आणि कामाच्या ठिकाणचे नातेसंबंध अशा आर्थिक नसलेले मुद्दे गृहीत धरले जातात. हा एक दुर्लक्ष झालेला मुद्दा आहे. काही आधुनिक इंडस्ट्रीमध्ये कामाच्या ठिकाणची परिस्थिती चांगली असेलही, पण एकूण उद्योगधंद्यांमध्ये अनेक बदल करायला हवे आहे. कंत्राटी कामगार मोठ्या संख्येनं भरती केल्यामुळे श्रमाची कामं त्यांना दिली जातात. गुजरातमध्ये कामांच्या वेळांबाबतची परिस्थिती विदारक आहे. धक्कादायक वाटेल इतक्या मोठ्या संख्येनं कर्मचारी 12 तासांची पाळी करतात. सुरत आणि सिल्वासामध्येच फक्त ही परिस्थिती आहे असं तुम्हाला वाटत असेल तर मी तुम्हाला अहमदाबादला जाऊन तिथल्या गिरणी कारखान्यांमधलं चित्र पहा असं सांगेन. उत्पादन क्षमता वाढवण्याच्या हव्यासापोटी कोणतीच कंपनी कामाचं स्वरूप आणि त्यातल्या पद्धती यावर लक्ष देत नाही. याचा हा आणखी एक पुरावा इंटरनॅशनल ट्रेड युनियन कॉन्फेडरेशन ग्लोबल राईट्स इंडेक्स 2018 मध्ये प्रकाशित केला. त्यात त्यांनी काम करायला सर्वात भयानक देश सर्वेक्षणासाठी निवडले होते. ITUC ग्लोबल राईट्स इंडेक्स प्रथमच प्रत्येक देशातल्या कामगारांच्या हक्कांबाबतचे तपशील सुस्पष्टपणे लोकांसमोर यावेत अशा दृष्टिकोनातून विकसित झाला होता. त्यातले मापन दर हे 1 ते 5 आणि 5 पेक्षा जास्त असे होते. 5 पेक्षा जास्त म्हणजे कायदे तोडले गेल्यानंतर कामगारांच्या हक्कांबाबत खात्री नसणं अशी परिस्थिती. 5 म्हणजे कामगारांच्या हक्कांची हमी नसणं. यात फक्त कारणांमध्ये फरक होता. कायदे तोडणारे देश हे कायद्यांबाबतीत हमी नसणाऱ्या देशांपेक्षा जरा वाईट होते इतकंच. भारत यात कुठे उभा आहे तर 5 या ठिकाणी. ITUCनं कामगारांना काम करायला सर्वात खराब असलेल्या 10 देशांची यादी देखील प्रसिद्ध केली होती. तो अहवाल 2016 मध्ये प्रकाशित झाला होता. या यादीत नाव असल्यानं भारताची उत्कृष्टता संशयास्पद झाली होती. मला जो मुद्दा इथे मांडायचा आहे तो म्हणजे भारतात काम करण्याबद्दलची परिस्थिती भयावह आहे आणि मेक इन इंडियाच्या दृष्टिक्षेपात हा मुद्दा देखील नाही. जे महानगरांमध्ये काम करतात त्यांना हे वास्तव समजून घेणं कदाचित जड जाईल.
आणि जसं अनेकदा म्हटलं जातं तसं तोच भारत आणि इंडिया यामधला फरक आहे. काय करायला हवं? 2 पातळ्यांवर काम करायला हवं. एक म्हणजे धोरण व्यवस्था. मला वाटतं की HR चा सहभाग 2 पातळ्यांवर असायला हवा, ऑर्गनायझेशनमध्ये आणि राष्ट्रीय धोरणांच्या पातळीवर. राष्ट्रीय पातळीवर खूप कार्यक्रम राबवायला हवेत. कामगार कायद्यांबाबत फसवणूक तर नित्याचीच आहे. गेल्या 7 वर्षात मी अनेक बेईमान मालक आणि संघटना नेते देखील पाहिले आहेत. त्याच वेळी सरकारला सेल्फ सर्टिफिकेशनला प्राधान्य द्यायचे. NHRDN आणि NIPM आणि HR व्यावसायिकांसाठी ते काम आहे. मी त्यांना 3 मुद्दे असलेले कार्यक्रम सुचवेन. प्रथम, या संस्थांनी नैतिकतेला धरून वागणं याला प्रोत्साहन द्यायला हवं. दुसरं म्हणजे सरकारबरोबर काम करून कामगार कपात कमी करून त्यांना दुसरीकडे काम देण्याची व्यवस्था करण्यासाठी यावर एक उत्तर शोधायला हवं. तिसरं म्हणजे विवाद लवकरात लवकर संपवण्याला प्राधान्य द्यायला हवं. आपला समाज वादविवाद खटले आवडणार आहे. अंतहीन प्रकारात खटले चालू असतात. त्यातून आता एक त्रासदायक प्रकार सुरू झाला आहे, तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशांची पायमल्ली करणं. या मुद्द्यांना धरून HR मधले व्यावसायिक ऑर्गनायझेशन यांना खूप महत्त्व आहे. 2 पातळ्यांवर काम करायला हवं. दुसऱ्या म्हणजे ऑर्गनायझेशन पातळीवर. ऑर्गनायझेशन पातळीवर काम करण्याबाबत मी HR गुरु डॉक्टर जेफ्री फायफर यांचं एक वाक्य इथे उद्धृत करेन. लोकांना चांगला पगार द्या आणि त्यांच्या डोक्यातून पैशाचा विचार जाईल यासाठी जे लागेल ते करा. मेक इन इंडिया उपक्रमाला मदत होण्यासाठी हे सगळं करायला हवं. त्यानं काम करण्यातूनच इनाम कसं मिळेल याबद्दलचेही सल्ले दिले आहेत. आम्ही कामगार सांगितले, त्याऐवजी आम्हाला माणसं मिळाली, असं स्वीडिश लेखक मॅक्स फ्रिश म्हणतो. यातून उद्योगधंदे आणि कर्मचाऱ्यांबाबतचं वास्तव समोर येतं. उद्योगधंद्यांमध्ये काम करणाऱ्या माणसांना नीट काम करून एक चांगलं आनंदी आयुष्य जगायचं असतं. HR त्यांचा चांगलं काम करून चांगलं आनंदी आयुष्य जगणं हे उद्दिष्ट पुढे नेलं तर कामाची आणि नोकरीची गुणवत्ता वाढू शकेल. OECDच्या जॉब क्वालिटी मॉडेलचा हा साधा सोपा संदेश आहे. OECDच्या क्वालिटी ऑफ जॉब्सच्या व्याख्येत उपयोगी पडेल असा एक उपाय लपलेला आहे. आजकालच्या काळात गटानं काही उपक्रम राबवून कामाची गुणवत्ता वाढवण्याचे प्रयोग काही जणांनी केले. गुणवत्तेबाबतची गेल्या 3 दशकातल्या सजगतेमुळे असे उपक्रम राबवण्याबाबतीत पुढाकार घेतले गेले. यासाठी मार्गदर्शक ठरेल अशी केस टोयोटाच्या NUMMI ची आहे. NUMMI ही एक प्रचंड प्रमाणात बदल घडवून आणणारी कहाणी आहे आणि ती टोयोटामधल्या कामांच्या गुणवत्तेच्या उच्च दर्जाची देखील कहाणी आहे. एका केसवरूनही आपल्याला प्रेरणा मिळू शकते. मंडळी, आज आपण इथे थांबूया आणि उद्या आपण समारोपाचा शेवटचा भाग वाचूया. तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. नेहमीप्रमाणे श्री विवेक पटवर्धन यांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.